समर्थ आपल्यावर कर्जाचा डोंगर झालेला आहे। याच्यासाठी अतिशय प्रभावशाली अशी आराधना आणि यंत्र तुम्हाला सांगणार आहे। अतिशय प्रभावशाली उपासना आहे। याचा अनुभव भरपूर लोकांना आलेला आहे आणि ह्या उपायाने निश्चितच आपलं कर्ज फिटतं असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे। डोक्यावर झालेलं कर्ज खांद्यापर्यंत येण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। काय करायचं? व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे। अतिशय प्रभावशाली उपाय आहे, त्यामुळे निश्चितच करायचं आहे। ज्याच्यावर कर्ज झालेलं आहे त्यांनी किंवा नसेल झालेलं तरी सुद्धा करून बघा। देवाचा अनुभूती येते, अनुभव येतो, दर्शाचा साक्षात्कार, देवाचा साक्षात्कार आपल्याला होत असतो। त्याच्यासाठी काय करायचं? निळ्या कलरचं आसन घ्यायचं। 21 दिवसापर्यंत संकल्प करायचा की 21 दिवसापर्यंत मी हे पठण करणार। 21 दिवसापर्यंत 21 वेळेस आपल्याला व्यंकटेश्वर स्तोत्राचं पठण करायचं आहे। याला वाचण्यासाठी संस्कृतमध्ये जर वाचायला घेतलं नित्यसेवेतल्या पुस्तकातलं तर याला 1 ते 1.5 तास लागतो आणि मराठीतलं जर करायला म्हटलं तर याला 3 तास लागत असतात। तर या काळामध्ये आपल्याला साक्षात्कार सुद्धा होतो, देवाचं दर्शन सुद्धा होत असतं। तर 21 दिवसापर्यंत आपल्याला पठण करायचं आहे आणि नंतर हे जे यंत्र तुम्हाला दिलं हे यंत्र एका कागदावर निळ्या कलरच्या पेनानेच लिहायचं आहे, काळ्या कलरच्या पेनाने लिहायचं नाही। निळ्या कलरच्या पेनाने लिहून हे यंत्र ज्या दिवसापासून सुरू करणार त्या दिवसापासून देवाजवळ ठेवायचं आहे आणि नंतर 21 दिवस झाल्यानंतर हे जे यंत्र आहे ते दक्षिणासहित 11 रुपये 21 रुपये असं दक्षिणासहित एखाद्या बालाजीच्या मंदिरामध्ये तुम्हाला अर्पण करून टाकायचं आहे। असं केल्याने तुमच्यावर कितीही कर्जाचा डोंगर असू द्या तो डोक्यावर झालेलं कर्ज खांद्यापर्यंत निश्चित येतं आणि खांद्यावरून ते निळसून जातं, म्हणजे समाप्त होतं। करून बघा, अनुभव घेऊन बघा, खूप सुंदर असा अनुभव येतो आणि कर्ज सुद्धा मुक्त होते आणि देवाचं दर्शन सुद्धा आपल्याला होत असतं। अनुभव घेऊन बघा। माझं चॅनल आवडत असेल लाईक करा, सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।